दिवाळीची सुरुवात ही वसुबारसने होते आणि दुसऱ्या दिवशी येतं ते धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस. काही ठिकाणी धनतेरस बोलतात तर काही ठिकाणी धनत्रयोदशी बोलतात. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या दीपावलीच्या आणि धनत्रयोदशीच्या मंगलमय शुभेच्छा. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करा ह्या काही वस्तू म्हणजे अगदी 10 रुपयांची सुद्धा असेल तर तुम्ही ही वस्तू खरेदी करू शकता. अगदी सोनं चांदीपेक्षाही मौल्यवान वस्तू आहे, जे आपल्याला आनंद देणार आहे, आपल्या जीवनामध्ये सुख समाधान देणार आहे. बघा, धनापेक्षाही महत्त्वाचं काय असेल तर बघा, आपल्या मसाल्याच्या पदार्थामध्ये एखादं आपण मसाला वापरतो त्यातलंच म्हणजे धन. अगदी आपल्या शेतात येतं, जसं की कोथिंबीर आहे आणि कोथिंबीरला धने येतात, त्याला बिया येतात तेव्हा त्याची कोथिंबीर उगते, तर ती धन. तर ते जे धन आहे अगदी आपण 10 रुपयाची होईना खरेदी करायची आहे, ह्यालाच खरं महत्त्व आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धने खरेदी केल्याने असं म्हटलं जातं की माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो आणि धन्याच्या रूपात तर ती आपल्या घरात सुख समाधान ऐश्वर्य घेऊन येते. तर धन्याला खूप महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही धने खरेदी करू शकता, मात्र तुम्हाला कोणी मागायला आलं तर तुम्ही देऊ नका, कारण की तुम्ही जर का कोणाला धने उसने दिले तर त्या धन्याच्या रूपात माता लक्ष्मी त्यांच्याकडे वास करते. तर याच्यासाठी तुमच्याकडे असलेले धन तर तुम्ही देऊ नका. या दिवशी तुम्ही मीठही कुणाला देऊ नका. मीठ हे उसने द्यायचे नसते. बघा, महालक्ष्मीची कथा श्री मार्गशीर्ष महिन्यातली आहे, ती तुम्हाला माहिती आहे, श्री महालक्ष्मीची कथा. त्यामध्ये जेव्हा जेवण बनवलं होतं तर त्या जेवणामध्ये मीठ कमी होतं, म्हणजे मीठ टाकलंच नव्हतं, अळणी जेवण बनवलं होतं. तर तेव्हा सुद्धा ते जेवण जे आहे ते चांगलं नव्हतं लागलं. म्हणून ज्या वेळेस त्यामध्ये मिठाचा खडा पडताच जेवणामध्ये खूप छान एक स्वाद आला, छान चव आली. आणि माता लक्ष्मीला सुद्धा मीठ खूप प्रिय आहे. याच्यासाठी मीठ आणि धने या दिवशी कोणालाही उसने देऊ नका. त्याचसोबत आपण या दिवशी असं सांगितलं जातं की शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तर तो दिवा जो आहे तर तो गाईच्याच तुपाचा असायला हवा असं सांगितलेलं आहे, कारण की माता लक्ष्मीला गाय ही खूप प्रिय आहे. कारण की बघा, जेव्हा आपण तुपाचा दिवा लावतो तर तूपसुद्धा गाईचं जे आहे ते पिवळं असतं. आता ते म्हणत नाही मला म्हशीच्या तुपाचा लावू नका, दुधाच्या तुपाचा, तर असं नाही, तुमच्याकडे जे असेल ते लावू शकता, परंतु प्रयत्न मात्र करा की गाईचा शुद्ध तुपाचा दिवाच असावा. नाही जमलं काही हरकत नाही, परंतु आपण प्रयत्न करण्याला अतिशय जास्त महत्त्व आहे. या दिवशी आपण चिरई खरेदी करायची आहे. चिरई म्हणजेच काय, आमच्याकडे झाडू बोलतात, खरं तर फडा म्हणतात आमच्या गावाकडे, परंतु आता फडा कमी झाला आहे, थोडा झाडू म्हणतात, पण जास्त करून फडाच म्हणतात. तर जो फडा आहे, जो झाडू आहे, जी चिरई आहे, तुम्हाला या दिवशी खरेदी करायची आहे. चिरईला खूप महत्त्व आहे. आता बघा, आपण घराला झाडू मारतो, परंतु आता प्लॅस्टिकचे वगैरे आहेत, परंतु या दिवशी प्लॅस्टिकला नाही तर जो आपल्या गावाकडे बनवला जातो झाडू, जो फडा आहे, तर त्या झाडापासून बनवलेला जो झाडू आहे, फडा आहे, तर त्याला महत्त्व आहे आणि त्याचीच पूजा या दिवशी केली जाते. म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तरी केली जाते, परंतु या दिवशी मात्र खरेदी आपल्याला करायचं आहे. तर बघा, तुम्ही सोनं चांदी हिरा मोती जे काही खरेदी करायचं आहे तर तुम्ही या दिवशी करू शकता. परंतु सोन्याचा दर इतका महाग झाला आहे, तर बघा 80,000 रुपये तोळा. म्हणजेच काय, 1 ग्रॅम घ्यायला गेलं तर 8,000 लागेल, अर्धा ग्रॅम घ्यायला गेलं तर 4,000 लागेल, त्याहीपेक्षा कमी घ्यायचं म्हटलं तर 2,000 लागेल. परंतु काही असेही लोक आहेत की 4,000मध्ये त्यांची पूर्ण दिवाळी साजरी होते. दिवाळीचा पूर्ण फराळ बनवतात, ती घरातील सगळ्यांना कपडेही घेतात, अशीही घरं आहेत. एवढी परिस्थिती काही लोकांची नाजूक आहे. तर बघा, जर तुमची परिस्थिती असेल, अगदी घेऊच नका असं म्हणत नाही, जर का तुमची परिस्थिती चांगली असेल, बेताची असेल, तर तुम्ही हिरा मोती सोनं चांदी काहीही खरेदी करू शकता. परंतु नाहीच काही शक्य झालं तर मात्र तुम्ही धने, आता तुमचं टाटाचं मीठ आहे किंवा इतर कुठलं आहे तर तुम्ही हे मीठ खरेदी करू शकता. मोठं मीठ असायला हवं किंवा छोटं घेतलं तरीही चालेल, परंतु खडा मीठ जे म्हणतो ना तर त्याला खूप असं महत्त्व सांगितलं गेले.
अगदी समुद्र मंथनातून आपलं जे मीठ आहे ते तयार होतं आणि तिथूनच आपल्यापर्यंत पोहोचतं. आता ते कशा रूपात तिथं सांगायला गेलं तर खूप वेळ लागेल आणि व्हिडिओ लांबलचक होईल. तर या दिवशी बोळके घ्यायला महत्त्व आहे. आता धनत्रयोदशी आहे, तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धन्याची पूजा करायची आहे. म्हणजेच काय, आपलं जे कडधान्य आहे जसं की मूग डाळ, मटकी, तुरीची डाळ असेल, मटकी असेल, मुगाची असेल, उडदाची असेल, त्याचसोबत आपली गहू, ज्वारी, बाजरी, जे काही आपण धान्य खातो तर ह्या धान्याला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण की धन आहे, धनसुद्धा आपलं धनधान्य ज्या घरात बक्कळ असतं तिथे माता लक्ष्मी नेहमी येतेच असं म्हटलं जातं. तर आहे ना, या दिवशी आपल्याला धान्याची सुद्धा पूजा करायची असते. धनत्रयोदशी हा दिवस असा आहे की माता लक्ष्मीचा 14 जे रूप आहे तर त्यातल्या एक रूप म्हणजे आपल्या धनत्रयोदशी मातेचं आहे. तर बघा, आपली जी माता आहे धनत्रयोदशी, तर बघा तिची मनोभावे पूजा करायची आहे आणि तिला आपण खुश करायचं आहे, आनंदी करायचं आहे. बघा, जेव्हा आपण खुश आनंदी असतो तेव्हा ती सुद्धा आनंदाने आपल्या घरामध्ये निवास करत असते. यामुळे घरात नेहमी छान वातावरण ठेवा, भांडण तंटा नकोय. दिवाळीचा सण आहे, छान साजरा करा. घरात, दारात, उंबरठ्यात सगळीकडे दीपदान करा. म्हणजे काय, दीप प्रज्वलित करा. म्हणजे आपल्या दिवाळीला खूप छान रोनक येते. त्याचसोबत वातावरण सुद्धा अगदी स्नेह, मनाला एकदम अतिशय उत्साह निर्माण करणारा असं होतं. आपण ज्या वेळेस इलेक्ट्रॉनिक लाईट्स वगैरे लावतो तर त्या तर आपण लावतोच घराला वगैरे, परंतु त्याहीपेक्षा महत्त्व कशाला आहे तर दीपला आहे. दिवा जिथे प्रज्वलित केला जातो तिथे माता लक्ष्मी नेहमी वास करते. बघा, आपण संध्याकाळच्या पूजेमध्ये सुद्धा म्हणत असतो शुभम करोती म्हणा, शुभम करोती कल्याणम आरोग्यम धन संपदा क्षुद्रबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. तर यामध्ये जे विष्णुदेव आहेत, विष्णुदेव म्हणजे तुळशीचं रूप आहे. तर तिथे आपण जेव्हा तुळशी माता हे लक्ष्मीचं रूप आहे आणि जिथे लक्ष्मी तिथे विष्णू नारायण आहेत असं म्हटलं जातं. तर आपण विष्णुदेवांना जे आहे ते पिवळ्या रंगाचं वस्त्र खूप आवडतं. म्हणजे पिवळा कलर त्यांचा खूप प्रिय आहे. तर याच्यासाठी आपण जेव्हा दिवासुद्धा पिवळ्या रंगाचा होतो जेव्हा आपण प्रज्वलित करतो तेव्हा. तर आहे ना, अशा वेळेस असं म्हटलं जातं की जिथे विष्णुदेव आहे तिथे लक्ष्मी माता आहे आणि जिथे लक्ष्मी माता आहे तिथे विष्णुदेव आहेत. त्यामुळे आपण या दिवशी श्रीयंत्र असेल किंवा आपलं जे कुठले आपण एखादा ग्रंथ खरेदी करायचा असेल, पण अशा वस्तू तेव्हाच खरेदी करा ज्या आपल्याकडून त्यांचे सेवा होणार असतील तरच. नाहीतर याला खरेदी करायला काहीही अर्थ नाही. तुम्ही एखादा ग्रंथ घेतला आणि पूजा केली आणि तसंच तो हमखास ठेवून दिला, कधीही त्याला वाचलं नाही किंवा पूजेमध्ये सुद्धा घेतलं नाही, असं करू नका. ज्या वस्तू तुम्ही हौसेने घेणार आहात त्याची पूजा अर्चना मनोभावे स्व इच्छेने झाली पाहिजे, तरच तुम्ही हे सगळं खरेदी करा. अन्यथा याला काहीही अर्थ नाही. तर धनत्रयोदशी म्हटलं की आपण डबे किंवा घरात लागणारे जे इतर वस्तू आहेत, जसं की ग्लास असतील, ताटं असतील, काचेची भांडे असतील किंवा स्टीलचे असतील किंवा इतर कुठल्या गोष्टी धातूचे असतील, आपण अशा वेगवेगळ्या वस्तू खरेदी करतो. परंतु आपल्या घरात असतील तर खरेदी करायची काहीच गरज नाही किंवा जे जुनं आहे त्यालाच आपण नवीन बनवू शकतो. इथपर्यंत आपल्यापर्यंत सेवा पोहोचल्यात तर तुम्ही नक्कीच तुमच्या घरातील ज्या वस्तू आहेत नवीन करण्यासाठी भांड्याच्या दुकानात घेऊन जाऊ शकता आणि तिथून तुम्ही तुमच्या जुन्या वस्तूसुद्धा नवीन रूपात नवीन चमक घेऊन आणू शकता. तर माझ्या माहितीप्रमाणे मला जेवढी माहिती मिळाली तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तर याबरोबरच आजचा जो व्हिडिओ आहे इथेच मी एंड करते. आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल. लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना माझा सस्नेह नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि हो, जाता जाता एक सांगायचं राहून गेलं, घरातली कुललक्ष्मी म्हणजे जी स्त्री आहे तर त्या स्त्रीला 200-300 रुपयाची तरी आपला कर्ता व्यक्ती जो असतो तो साडी घेऊन येत असतो. जास्त नाही जमलं महागाची तर कमीत कमी 200-300 रुपयाची तरी घेतो. तर हमखास नक्कीच यश मिळते असं म्हटलं जातं. तर हे आवर्जून करा आणि चला बाय, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.